नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSc झूलॉजी भाग 1 च्या बायोस्टॅटिस्टिक्सच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपण आज एक्झाम्पल्स बेस्ड ऑन डिस्पर्शन हा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. म्हणजे डिस्पर्शनवरती आधारित जे एक्झाम्पल्स आहेत ते कसे सॉल्व केले जातात ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जे पहिले एक्झाम्पल आपण इथं आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे वॉटर पर्सेंटेज ऑफ अ बॉडी ऑफ अ फिशेस and their frequencies are given here and we have to calculate the quartile deviation. क्लास आणि फ्रिक्वेन्सीज असा आपल्याला डेटा दिलेला आहे. वॉटर पर्सेंटेज फिशेसच्या बॉडीतलं वॉटर पर्सेंटेजचं क्लासेस दिलेले आहेत आणि तितकं वॉटर पर्सेंटेज असणारे नंबर ऑफ फिशेस म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला इथं दिलेली आहे. आणि ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट दी क्वार्टाईल डेव्हिएशन. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ह्यासाठी आधी क्वार्टाईल्स काढाव्या लागतील आणि त्या क्वार्टाईल्स काढल्यानंतर मग क्वार्टाईल डेव्हिएशन जो काय आपण फॉर्म्युला शिकलेलो आहोत थेरीमध्ये त्यानुसार आपल्याला इथं क्वार्टाईल डेव्हिएशन काढावं लागेल. तर हे काढण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे त्याची एक प्रोसिजर इथं दिलेली आहे बघा. वी हॅव टू कॅल्क्युलेट दी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज फ्रॉम द गिवन डेटा. आता दिलेल्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्याच्यावरनं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढायच्या, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. जे अगोदरच्या आपण एक्सपेरिमेंटमध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये मीडियन काढताना ज्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण बघितलेल्या आहेत त्या पद्धतीनंच इथं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज काढायच्या. त्यानंतर वी हॅव टू इस्टिमेट दी लोअर अँड अप्पर व्हॅल्यू ऑफ n/4 आयटम अँड 3n/4 आयटम. म्हणजे फर्स्ट क्वार्टाईल क्लास आणि थर्ड क्वार्टाईल क्लास काढण्यासाठी आपल्याला ज्या व्हॅल्यू गरजेचे असतात n/4 आणि 3n/4 त्या काढून घ्यायच्या आणि मग ते करस्पॉन्डिंग क्लासेस फर्स्ट क्वार्टाईलचा क्लास आणि थर्ड क्वार्टाईलचा क्लास आपल्याला एकदा फाइंड झाले की मग आपण काय करतो, फॉर्म्युला वापरून Q1 अँड Q3 कॅल्क्युलेट करतो. इथं फॉर्म्युला दिलेला आहे Q1 इज इक्वल टू L1 प्लस n/4 मायनस CF अपॉन F इंटू I आणि Q3 इज इक्वल टू L1 प्लस 3n/4 मायनस CF अपॉन F इंटू I असा तो फॉर्म्युला दिलेला आहे. L म्हणजे लोअर लिमिट ऑफ द क्लास, म्हणजे जे काय क्लास Q1, Q2, Q3चा असेल त्याचं लोअर लिमिट. N म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सीची टोटल. F म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास, तुमचा जो काय क्वार्टाईल क्लास असेल त्याची फ्रिक्वेन्सी. त्यानंतर Q1 आणि Q3 ह्या व्हॅल्यू आहेत फर्स्ट क्वार्टाईल आणि थर्ड क्वार्टाईल. I म्हणजे तुमची इंटरवल कशाची, क्लासची. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर तुम्हाला क्लास इंटरवल मिळते. आणि CF म्हणजे काय, तर तुमचा ज्या काय क्वार्टाईलचा जो क्लास तुम्ही काढलेला आहे त्या क्लासच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही म्हणजे CF आहे तुमची. ओके, अशा पद्धतीनं आपण ते प्रोसिजर फॉलो करणार. आता इथं प्रोसिजर फॉलो करत असताना आपण काय केलं, इथं ऑब्झर्वेशन टेबल आपलं कॅल्क्युलेट केलेलं आहे. क्लासेस फ्रिक्वेन्सीज दिलेल्याच आहेत. CF कॅल्क्युलेट केलं. आता CF कशा कॅल्क्युलेट करायच्या हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पहिल्या क्लासची जी CF आहे ती मी अशीच लिहिली इथं. त्यानंतर पहिल्या क्लासची CF ही 4 जी आहे ती 4मध्ये हे 3 ॲड केलं की मला 7 मिळेल. त्यानंतर 7मध्ये 8 ॲड केलं की मला 15 मिळेल. ह्या 15मध्ये 9 ॲड केलं की मला 24 मिळेल. अशा पद्धतीनं काय होणार आहे, ह्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज मला मिळत जाणार आहेत. नंतर मग मला काय करायचं आहे, n/4 फर्स्ट क्वार्टाईल क्लास काढायचा असेल तर मला n/4 ची व्हॅल्यू काढावी लागेल. ओके, दिस इज नॉट Q1 इज इक्वल टू, हे जे लिहिलं आहे तर Q1 इज नॉट इक्वल टू, पण आपल्याला ती व्हॅल्यू काढावी लागेल n/4. सो n म्हणजे टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सीची सगळ्या बेरीज घेतली तर आपल्याला दॅट इज n. सो n इज 50 आहे n आपला. तर n डिवाइड बाय 4 केल्यानंतर आपल्याला काय मिळते, 12.5. तर 12.5 च्या इक्वल टू लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची. इक्वल टू असेल तर ठीक, नाहीतर जस्ट ग्रेटर बघायची. इक्वल टू आहे का 12.5च्या, तर नाही आहे. जस्ट ग्रेटर किती आहे, तर 15 आहे. तर 15चा करस्पॉन्डिंग जो क्लास आहे कोणता आहे, 26 to 30. तर 26 to 30 जो आहे दॅट इज आवर
फर्स्ट क्वार्टाईल क्लास, पहिल्या क्वार्टाईलचा क्लास तो आपण त्याला म्हणणार. अशाच पद्धतीने आपण थर्ड क्वार्टाईल क्लाससुद्धा काढू शकतो. थर्ड क्वार्टाईल क्लास काढण्यासाठी आपण काय करणार, 3n/4 कॅल्क्युलेट करणार. 3n/4 कॅल्क्युलेट केलं तर ते किती येते बघा, इथं 37.5 येते. 3 × 50 / 4 म्हणजे 37.5 अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट करतो आपण. सो 37.5च्या इक्वल टू आहे का फ्रिक्वेन्सी बघा, इथं 37.5च्या इक्वल टू नाही. मग जस्ट ग्रेटर कुठली आहे तर 38 आहे. तर 38चा करस्पॉन्डिंग क्लास 36 to 40. तर 36 to 40 इज अवर थर्ड क्वार्टाईल क्लास. अशा पद्धतीने आपण क्वार्टाईल क्लास काढतो. आता क्वार्टाईल क्लास काढल्यानंतर मग आपण फॉर्म्युला वापरतो आणि क्वार्टाईल्स काढतो. आता क्वार्टाईल्स काढत असताना आपल्याला माहिती आहे की इथं फॉर्म्युला काय आहे, Q1 इज इक्वल टू L1 + n/4 - CF अपॉन F इंटू I. आता n/4 आपण कॅल्क्युलेट केलेलाच आहे ऑलरेडी, किती 12.5. तो आपण इथं पुट करू शकतो. L1 म्हणजे लोअर लिमिट ऑफ फर्स्ट क्वार्टाईल क्लास. पहिला क्वार्टाईल क्लास आपला काय, फर्स्ट क्वार्टाईल क्लास 26 to 30 हा क्लास आहे आपला. तर ते 26 आहे. दॅट इज अवर लोअर लिमिट ऑफ द क्लास. सो 26 आपण L1च्या ठिकाणी लिहिणार. n/4च्या ठिकाणी 12.5 लिहिलं. CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कुणाची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर जो आपला क्वार्टाईल क्लास आहे त्याच्या अगोदरच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आपला क्वार्टाईल क्लास कोणता आहे, तर क्वार्टाईल क्लास आहे आपला 26 to 30. मग त्याच्या अगोदरचा क्लास कोणता आला, हा 21 to 25. त्याची काय आपल्याला मिळणार आहे, ही CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, दॅट इज 7. सो अशा पद्धतीनं ती CF आपण तिथे लिहिणार आहोत. आणि F म्हणजे क्वार्टाईल क्लास आपला जो आहे फर्स्ट क्वार्टाईल क्लास त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 26 to 30ची 8 आहे. तर 8 ती व्हॅल्यू पुट केली. I इज नथिंग बट क्लास इंटरवल. क्लास इंटरवल म्हणजे आपण कशी काढतो, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करत असताना इथं जे क्लासेस आहेत तुमचे, हे क्लासेस इन्क्लुझिव्ह क्लासेस आहेत, एक्सक्लुझिव्ह नाही आहेत. ते इन्क्लुझिव्ह क्लासेसचे एक्सक्लुझिव्ह क्लासेस आपल्याला करावे लागतील. इन्क्लुझिव्ह क्लासेस का म्हणायचं, तर कुठलेही 2 सक्सेसिव्ह क्लास घ्या, त्यातल्या पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट, हे बघा हे दोन्ही सेम नाही आहे. एकाचं हे अप्पर लिमिट जे आहे ते अप्पर लिमिट काय आहे तर 20 आहे आणि दुसऱ्याचं लोअर लिमिट 21 आहे. ते इक्वल असायला पाहिजे. तर त्यावेळेला आपण त्याला एक्सक्लुझिव्ह क्लासेस म्हणतो. मग ते इन्क्लुझिव्हचे एक्सक्लुझिव्ह क्लासेस तुम्हाला करायचे असतील तर काय करायचं, इन्क्लुझिव्हचे एक्सक्लुझिव्ह क्लासेस करत असताना हे जे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे 20 आणि 21, यातला डिफरन्स घ्यायचा. यातला डिफरन्स घेतला तर तो 1 येतो आणि 1 / 12 केलं की दॅट इज 0.5. मग तो 0.5 काय करायचं, प्रत्येक क्लासच्या लोअर लिमिटमधून वजा करायचा आणि प्रत्येक क्लासच्या अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचा. त्यामुळे 26मधून जर 0.5 वजा केलं तर ते किती येईल, 25.5 असं येईल. आणि 30मध्ये ॲड केलं तर 30.5 असं येईल. ओके, आता हे तुमचे एक्सक्लुझिव्ह क्लासेस झाले. आणि हे एक्सक्लुझिव्ह क्लासेस तयार केल्यानंतर ह्यातला जो डिफरन्स आहे 30.5 मायनस 20.5, दॅट विल युअर क्लास इंटरवल. ओके, हे लक्षात ठेवायचं, क्लासेस इन्क्लुझिव्ह आहेत का एक्सक्लुझिव्ह आहेत. इन्क्लुझिव्ह असतील तर त्याचे एक्सक्लुझिव्ह करून मग त्यातला तुम्ही डिफरन्स घ्यायचा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, आणि मग तुम्हाला तो क्लास इंटरवल 5 त्या पद्धतीने मिळतो. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर मग आपण सॉल्व करत जाणार. पहिल्यांदा न्यूमरेटर सॉल्व केला, 12.5 मायनस 7 केलं तर 5.5 मिळते. 5.5 / 8 × 5 आहे. तर ते 5.5 / 8 केल्यानंतर कॅल्सीवरती आपल्याला 0.68 मिळतं. सो 0.68 × 5 दॅट विल 3.43. सो 26 + 3.43 इज इक्वल टू किती आहे तर 29.43. सो Q1 इज इक्वल टू 29.43 इज अ व्हॅल्यू ऑफ फर्स्ट क्वार्टाईल. तशीच थर्ड क्वार्टाईल आपल्याला काढायचे, कारण क्वार्टाईल डेव्हिएशन आपल्याला काढत असताना क्वार्टाईल डेव्हिएशनचा आपला जो फॉर्म्युला असतो, क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे तर Q3 -
Q1 डिवायडेड बाय 2 हा आपला क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे क्वार्टाईल डेव्हिएशन काढत असताना आपल्याला Q3 लागते, Q1 लागतो. त्यामुळे आपण Q1 आता काढून घेतला. आता Q3ची व्हॅल्यू काढायची आणि नंतर क्वार्टाईल डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये ते पुट करायचं. QD इज इक्वल टू धिस फॉर्म्युला. अशा पद्धतीने आपण आता काय करणार आहोत, Q3ची व्हॅल्यू काढणार आहोत. Q3ची व्हॅल्यू काढत असताना आपण Q3चा जो क्लास काढला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 36 to 40 आहे. तर 36 to 40 क्लासचे जे सगळे डायमेन्शन्स आहेत, लोअर लिमिट आहे 36. ओके, ह्याचं सुद्धा तुम्हाला इन्क्लुझिव्ह क्लासेसचे एक्सक्लुझिव्ह करावे लागतील. म्हणजे 0.5 तुमच्या लोअर लिमिटमधनं वजा करावं लागेल, 0.5 अप्पर लिमिटमध्ये ॲड करावं लागेल. त्यामुळे 30.5 टू 40.5 असा तुमचा तो क्लास असेल. त्यामुळे त्याची क्लास इंटरवल अगेन 5. मग ह्या क्लासचं जे लोअर लिमिट आहे ते किती आहे, 36. 36 तुमचं लोअर लिमिट असेल प्लस 3n/4 37.5 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिव्हियस टू थर्ड क्वार्टाईल क्लास. आपला 36 to 40 हा क्लास कुठं आहे बघा, इथं आहे. ह्याच्या अगोदरचा क्लास इथं, त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 24 आहे आणि 36 to 40 या क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे F ती 14 आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं त्या व्हॅल्यू CFची आणि Fची व्हॅल्यू आपण तिथं पुट करू शकतो. 24 आणि 14 आणि I5 तसाच आहे. हे सगळं सॉल्व केलं 37.5 मायनस 24 तर 13.5 येतं आहे, डिवाइड बाय 14 इंटू 5 हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला 36 प्लस 4.821 असं आपल्याला मिळेल. त्यामुळं Q3 आपल्याला व्हॅल्यू काय मिळते, 40.821. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल, Q3ची व्हॅल्यू मिळेल. Q3ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण क्वार्टाईल डेव्हिएशन QD इज इक्वल टू क्वार्टाईल डेव्हिएशन दॅट इज Q3 मायनस Q1/2. Q3ची व्हॅल्यू 40.821 मायनस Q1ची व्हॅल्यू 29.437 that is equal to 11.384 divided by 2. Therefore 5.59 is our quartile deviation. क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला तुम्हाला इथं क्वार्टाईल डेव्हिएशन काढायला विचारलं की पहिल्यांदा क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. क्वार्टाईल डेव्हिएशनचा फॉर्म्युला आठवला की मग तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला काय काय काढावं लागते, त्या गोष्टी काढून घ्यायच्या आणि त्या क्वार्टाईल डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आणि मग तुम्हाला तो जे काय असेल मेजर QD असेल किंवा अजून कुठला असेल ते कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. अशा पद्धतीनं रिझल्ट आपण लिहू शकतो. द व्हॅल्यू ऑफ क्वार्टाईल डेव्हिएशन इज 5.69. आता नेक्स्ट आपलं जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये काय करायचं आहे, फाइंड आउट मीन डेव्हिएशन फॉर द फॉलोविंग डेटा ऑब्टेन्ड बाय वेट ऑफ फिश इन ग्रॅम. आपल्याला जो दिलेला डेटा आहे अनग्रुप्ड डेटा आहे, सगळा इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये सगळ्या व्हॅल्यूजच फक्त दिलेले आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मीन डेव्हिएशन काढायचं. डेव्हिएशन म्हणजे काय तर फरक आणि मीन म्हणजे काय तर त्या डेव्हिएशनचा मीन घेतला तुम्ही, जे काय डेव्हिएशन्स तुम्ही घ्याल ज्यापासून, दॅट इज मीन डेव्हिएशन. मीन डेव्हिएशन अबाउट मीन असतो, मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन असतो, मीन डेव्हिएशन अबाउट मोड असतो. त्यामुळे मीन डेव्हिएशन फक्त विचारलं तर तुम्ही मीन डेव्हिएशन अबाउट मीन काढू शकता. मग आता ह्याच्या प्रोसिजर काय मीन डेव्हिएशन काढण्याची, तर अशा पद्धतीचा डेटा असेल तर तुम्ही काय करू शकता बघा, पहिल्यांदा यू हॅव टू कॅल्क्युलेट द मीन. ही जे काय दिलेला डेटा आहे त्याचा मीन तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आणि मीन कॅल्क्युलेट केल्यानंतर मीन एकदा तुमचा कॅल्क्युलेट झाला की मीन कॅल्क्युलेट झाल्यानंतर तुम्ही त्याचं डेव्हिएशन घ्यायचं. प्रत्येक व्हॅल्यूचं डेव्हिएशन तुम्ही घेणार आहात. प्रत्येक व्हॅल्यूचं डेव्हिएशन मीनपासून घ्यायचं. मीनपासून प्रत्येक व्हॅल्यूचं डेव्हिएशन घेतलं की मग तुम्हाला ते सगळे डेव्हिएशन्स मिळतील आणि मग त्या डेव्हिएशनचा मीन घ्यायचा. त्या डेव्हिएशनला आपण काय डिनोट करणार आहोत, डी न डिनोट करणार आहोत. ओके, डी इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार दॅट इज डेव्हिएशन. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूतून तुमचा जो मीन काढलेला आहे तो तुम्ही वजा करणार आहात, एक्स मायनस एक्स बार. एन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत तुमची.
म्हणजे किती ऑब्झर्वेशन तुम्हाला दिलेले आहेत डेटा सेटमध्ये ते मोजायचे, दॅट इज एन. आणि एक्स बार म्हणजे मीन तुम्हाला माहितीच आहे, मीन कसा काढायचा आपण मागच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितलेला आहे. आता यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ मीन कसा करतो आपण, तर वी नो दॅट हाऊ टू कॅल्क्युलेट मीन. मीन कॅन बी कॅल्क्युलेटेड समेशन एक्स आय डिवायडेड बाय एन और समेशन एक्स डिवायडेड बाय एन. समेशन एक्स म्हणजे काय, x1 प्लस x2 प्लस x3 प्लस x4 प्लस x5 प्लस x6 प्लस x7. अशा पद्धतीनं तुमचं काय आहे समेशन मिळेल, कारण 7 ऑब्झर्वेशन्स इथं आहेत म्हणून समेशन एक्स काढत असताना. त्यामुळे सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज म्हणजे समेशन एक्स. सो 8 प्लस 10 प्लस 12 प्लस 13 प्लस 14 प्लस 16 प्लस 18. सो सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स इज 91 आणि टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इज 7 ऑब्झर्वेशन्स आहेत. सो मीन कसा आपण काढणार, समेशन एक्स डिवायडेड बाय एन दॅट इज 91 अपॉन 7. सो एक्स बार इज इक्वल टू 13. एक्स बारची व्हॅल्यू आपल्याला मीनची व्हॅल्यू 13 मिळाली. आता आपल्याला मीन डेव्हिएशन काढायचं आहे. म्हणजे डेव्हिएशन म्हणजे फरक, प्रत्येक ऑब्झर्वेशनचा दिलेल्या डेटा सेटमधल्या प्रत्येक ऑब्झर्वेशनचा तुमच्या मीनपासूनचा फरक म्हणजेच एक्स मायनस एक्स बार, त्याला आपण डी म्हणणार. त्यासाठी असा बघा आपण काय करतोय, टेबल तयार करतोय. एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके, एक्स बार आपल्याला 13 माहिती आहे, प्रत्येक वेळेला लिहायची काही गरज नाही, पण 13 हा माहिती आहे. मग आपल्याला डी काढायचा आहे म्हणजे डेव्हिएशन काढायचं आहे. डेव्हिएशन म्हणजे एक्स मायनस एक्स बार. एक्सची व्हॅल्यू इथं किती आहे बघा, आता पहिली व्हॅल्यू किती आहे इथं 8 आहे. 8 मायनस 13 करायचं. ओके, 8 मायनस 13 केलं तर काय होईल, -5 आपल्याला मिळेल. पण त्याचा आपल्याला काय करायचा असतो, मोड घ्यायचा असतो. त्यामुळं मॉड आपण घेत असतो त्याचा. त्यामुळे मॉड्युलस व्हॅल्यू मॉड -5 जो आहे तुमचा, तर मॉड मायनस इथं मी दाखवतो तुम्हाला 8 मायनस 13 म्हणजे -5 येणार, पण आपल्याला त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू म्हणजे मॉड लागतो. सो मॉड -5 म्हणजे 5 असतो, म्हणून इथं 5 लिहिलं आहे. इथं साईन मॉडचं लिहायचं राहिलं आहे. सो डीला तुम्ही काय करू शकता, फक्त डी इज इक्वल टू मॉड एक्स मायनस एक्स बार असं म्हणू शकता. हे करेक्शन आहे ते लक्षात घ्या तुम्ही. मॉड -5 तुमचा 5च येतो आणि मॉड +5 सुद्धा 5च येतो. त्या पद्धतीने इथं लिहिलेलं आहे. 10 मायनस 13 -3 येतं, पण त्याचा मॉड घेतल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, 3 मिळेल. अशा पद्धतीनं हे डेव्हिएशन सगळी काढलेली आहे. 13 मायनस 13 0च येणार, 14 मायनस 13 1 येणार आणि त्याचा मॉड पण 1च येणार मॅग्निट्यूड व्हॅल्यू. सो समेशन डी हा आपल्याला मीन डेव्हिएशन काढण्यासाठी लागतो, कारण फॉर्म्युला आपण मगाशी काय बघितलं आहे वरती, समेशन डी अपॉन एन. सो समेशन डी इज इक्वल टू 18. सगळे जे काय डीच्या कॉलममधल्या व्हॅल्यू आहेत त्यांची बेरीज आपण घेणार. सो समेशन डी इक्वल टू 18. सो मीन डेव्हिएशन आता ॲक्च्युअल आपण कॅल्क्युलेट करणार. सो समेशन डी अपॉन एन, समेशन डी आपल्याला इथं व्हॅल्यू मिळाली आहे 18. 18 डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज 7. सो 18 डिवाइड बाय 7 इज 2.5714 ग्रॅम्स, जे काय त्याचं युनिट असेल, कारण मीन डेव्हिएशन इज अ ॲब्सल्यूट मेजर ऑफ डिस्पर्शन. त्यामुळे त्याला ओरिजिनल डेटा जो ज्या युनिटमध्ये असतो त्याचं युनिट येतं. सो मीन डेव्हिएशन इज 2.5714 ग्रॅम्स. अशा पद्धतीनं मीन डेव्हिएशन अबाउट मीन काढला आपण. डेव्हिएशन कुणापासून घेतलं आहे, मीनपासून, म्हणून मीन डेव्हिएशन अबाउट मीन असं सांगतात. तसंच मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन पण काढू शकता तुम्ही. मीन डेव्हिएशन अबाउट मोड पण काढता येतो. फक्त इथं एक्स मायनस जसा मीन केला आहे तसं एक्स मायनस मीडियन करायचा, आणि त्या एक्स मायनस मीडियन करण्यासाठी आधी आपल्याला मीडियन काढावा लागेल, त्या पद्धतीने मीडियन काढायचा. तसंच एक्स मायनस मोड, मीन डेव्हिएशन अबाउट मोड काढायसाठी एक्स मायनस मोड करावा लागतो. सो मोड आधी काढून घ्यायचा आणि तो मोड प्रत्येक व्हॅल्यूतून वजा करून तुम्ही असा कॉलम तयार करू शकता आणि मीन डेव्हिएशन अबाउट मोड पण काढू शकता. ओके, आता नेक्स्ट आपल्याला जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं, मीन डेव्हिएशन फ्रॉम द व्हॅल्यूज ऑफ अ फॉलोविंग डेटा. आता हा डेटा काय दिलेला आपल्याला, ग्रुप्ड डेटा आहे, म्हणजे क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज दिलेले आहेत. आणि हे क्लासेस तुम्ही बघितले तर सगळे एक्सक्लुझिव्ह क्लासेस आहेत. ओके, प्रत्येक क्लासचं अप्पर लिमिट आणि पुढच्या क्लासचं लोअर लिमिट हे कसं आहे, एकसारखं आहे. बघा, ह्या क्लासचं अप्पर लिमिट 4 आहे, दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट 4 आहे, सेम आहे. ह्या क्लासचं अप्पर लिमिट
8 आहे, दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट 8 आहे, दोन्ही सेम आहे. म्हणजे हे सगळे एक्सक्लुझिव्ह क्लासेस आहेत. हे असं नसेल तर त्याला इन्क्लुझिव्ह क्लासेस म्हणतात. आता ह्याचं तुम्हाला मीन डेव्हिएशन काढायचं असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मीन डेव्हिएशन अबाउट मीन आपण म्हणतो. पहिल्यांदा तुम्हाला मीन काढावा लागेल ह्याचा, आणि मीन काढल्यानंतर मग मीन डेव्हिएशन काढावं लागेल डिफरन्स घेऊन. ओके, सो टू कॅल्क्युलेट दिस देर इज अ सम प्रोसिजर which is given here. We have to prepare the table and write the classes in first row. सगळे क्लासेस आपल्याला ते जे आहे ते पहिल्या कॉलममध्ये लिहावे लागतील. त्यानंतर वी हॅव टू फाइंड ऑल द मिड व्हॅल्यूज ऑफ द क्लासेस, कारण आपल्याला मीन काढायचा असतो. त्यामुळे मीन काढण्यासाठी आपल्याला मिड पॉईंट्स लागतात, त्यामुळे मिड व्हॅल्यूज त्याला आपण म्हणतो. तर दुसऱ्या कॉलममध्ये तुम्ही काय करू शकता, प्रत्येक क्लासचे मिड पॉईंट्स लिहू शकता. त्यानंतर पुढच्या क्लासमध्ये आपण फ्रिक्वेन्सीज लिहू शकतो. राईट द फ्रिक्वेन्सीज इन थर्ड कॉलम अँड कॅल्क्युलेट दी सम ऑफ ऑल द फ्रिक्वेन्सीज. सगळ्या फ्रिक्वेन्सीज सम आपण घेऊ शकतो. त्यानंतर कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी इज मल्टिप्लाइंग विथ एक्स. राईट इन फोर्थ कॉलम. जी काय आपल्या मिड पॉईंट्स आहेत ते मिड पॉईंट्सला आपण फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय करायचं प्रत्येक क्लाससाठीच्या, आणि ते पुढच्या चौथ्या कॉलममध्ये आपण लिहायचं. आणि त्यानंतर मीन काढायचा आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार. इथं जो फॉर्म्युला दिलेला आहे हा फॉर्म्युला समेशन एफ एक्स अपॉन समेशन एफ, ह्या फॉर्म्युल्यानं आधी मीन काढायचा. एक्स बार इज मीन, एफ एक्स इज मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रिक्वेन्सीज विथ एक्स व्हॅल्यूज. एक्स व्हॅल्यूज म्हणजे मिड पॉईंट्स, एक्स म्हणजे मिड पॉईंट्स आपण त्याला म्हणूया, आणि त्याला समेशन त्याचे सम आपण घेतो. गेट सम ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची सम घेतली, दॅट इज समेशन एफ एक्स. कॅल्क्युलेट डेव्हिएशन्स फ्रॉम मीन, दॅट इज डी इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस एक्स बार असं त्याला म्हणूया. मल्टिप्लाइंग डी, परत डीला आपल्याला काय करावं लागतं, यपनं मल्टिप्लाय करावं लागतं. सो काय काढण्यासाठी, मीन डेव्हिएशन काढण्यासाठी. पहिल्यांदा आपण नुसता मीन काढून घेतला, नंतर आता मीन डेव्हिएशन आपल्याला काढायचं असतं. मीन डेव्हिएशन काढत असताना प्रत्येक मिड पॉईंट जो आपला आहे त्यातून एक्स बार वजा करायचा. त्या ज्या व्हॅल्यू येतील कॉलममधल्या त्या प्रत्येक व्हॅल्यूला आपण काय करायचं, यफनं मल्टिप्लाय करायचं. यफ इंटू डी असा आपल्याला कॉलम मिळेल, आणि त्याची सम घ्यायची, आणि त्याची सम आपण काय करणार आहोत, इथं मीन डेव्हिएशनच्या फॉर्म्युल्यामध्ये वापरणार आहोत. यफ इंटू डी केलं, यफ इंटू डीची सम, म्हणून इथं समेशन साईन आले. समेशन यफ इंटू डी डिवायडेड बाय समेशन यफ. अशा पद्धतीनं आपण ते करणार आहोत. आता इथं मी तो तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल दिलेला आहे बघा. आपल्या एक एक स्टेपनुसार ज्या काही स्टेप आपण वरती प्रोसिजरमध्ये सांगितलेल्या आहेत त्या स्टेपनुसार बघा इथं आपण काय केलेलं आहे. पहिल्या कॉलममध्ये काय लिहिलेलं आहेत, क्लासेस लिहिलेले आहेत. दुसऱ्या कॉलममध्ये मिड पॉईंट्स घेतलेले आहेत. तिसऱ्या कॉलममध्ये फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे. त्यानंतर यप मल्टिप्लाइड विथ एक्स, 2 इंटू 4 8 आलं बघा. 6 इंटू 6 36 आलं. 10 इंटू 8 80 आलं. अशा पद्धतीने यफ इंटू एक्स असं करून सगळ्यांच्या व्हॅल्यू इथं काढलेल्या आहेत. ओके, आणि मग पुढं एफ एक्सची सम घेतलेली आहे, समेशन यफ ऑफ एक्स, आणि इथं समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे, समेशन यफ. ते आपल्याला मीन काढण्यासाठी लागतं. आता मीन कसा काढतो आपण, समेशन एफ एक्स इंटू डिवायडेड बाय समेशन यफ. इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे बघा. ह्या फॉर्म्युल्यानं मीन काढणार आपण. आता तसं आपण काढलं तर आपल्याला एक्स बार काय मिळतोय, 9.2 मिळतोय. बरोबर, 9.2 मिळाला तर आपल्याला मीन काढण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला 9.2 हे काय करावं लागेल, प्रत्येक एक्समधून वजा करावं लागेल. म्हणजे तुमची एक्सची व्हॅल्यू किती आहे, कारण एक्स मायनस एक्स बार आपण लिहितोय ना इथं, डी इज इक्वल टू एक्स मायनस एक्स बार. तर मिड व्हॅल्यू तुमची एक्स आहे, एक्समधून 9.2 तुम्हाला वजा करावं लागेल, आणि ती जी व्हॅल्यू येईल त्याचा मॉड्युलस घ्यायचा, मॅग्निट्यूड व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. मग आता 2 मायनस 9.5 मायनस 7.2 येतोय. आता इथं तो आपल्याला जो आहे तो इथं जे दिलेलं आहे आपल्याला तिथं हे मॉड्युलस पाहिजे, आणि हे मायनस 7.2 आलं ना त्याच्याऐवजी प्लस 7.2 पाहिजे, प्लस 7.2 पाहिजे. कारण आपण मीन डेव्हिएशन काढत असताना काय करतो, मॉड्युलस व्हॅल्यू घेत असतो त्या डेव्हिएशनची. ओके,
त्यामुळे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आणि त्यानंतर त्या डेव्हिएशनला आपण एफनं मल्टिप्लाय करायचं. सो हे सगळं पण पॉझिटिव्ह येईल तुमचं एफनं मल्टिप्लाय केल्यानंतर. आणि मग ह्याची सम तुम्ही घेणार. आता इथं सम त्या मायनस केल्या कारणानं ही वेगळी आलेली आहे. इथल्या सायन्स म्हणजे मायनस होते त्याच्यामुळं हे वेगळी आलेली आहे. पण इथं आता सम तुमची वेगळी येईल समेशन. सो समेशन तुमची इथं 288 अधिक नाही 28.8 अधिक 19.2 अधिक 6.4 अधिक 24.0 अधिक 17.6 ती ह्या सगळ्यांची बेरीज केली तर 96 तुम्हाला येते आहे. म्हणजे बेरीज इथं समेशन बरोबर केली आहे, फक्त सायन्स चुकलेले आहेत. इथं सायन्स फक्त सगळे पॉझिटिव्ह पाहिजेत कारण आपण मॉड्युलस घेतो. मग ती बेरीज जी आहे 96 जी आपण आहे ती आपण काय करणार आहोत, समेशन एफ ऑफ डी एफ डीमध्ये आपण पुट करणार आहोत. जो आपला मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे त्यामध्ये इथं दॅट इज 96 इथं पुट केली डिवायडेड बाय यन किंवा समेशन एफ 25 पुट केला तर आपल्याला व्हॅल्यू 3.84 अशी मिळते. सो दिस इज आवर मीन डेव्हिएशन अबाउट मीन. आता नेक्स्ट जो आपला प्रॉब्लेम आहे किंवा एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं, वी हॅव टू कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द फॉलोइंग डेटा. स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला काढायचं आहे. मीन डेव्हिएशन वेगळं आणि स्टँडर्ड डेव्हिएशन हे वेगळं असतं. मग हे स्टँडर्ड डेव्हिएशन काढत असताना काय प्रोसिजर आहे किंवा काय आपल्याला प्रोसिजर फॉलो केली पाहिजे, त्याच्या स्टेप्स काय आहेत, तर इथं स्टेप्स आपल्याला दिलेले आहेत. बघा आपल्याला जो टेबल दिलेला आहे किंवा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे दिलेलं आहे त्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी दिलेली नाही आहेत, तर तुम्हाला लेंथ इन सेंटीमीटर आणि नंबर ऑफ फिशेस दिलेले आहेत. म्हणजे हे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टाईपमधलं एक्झाम्पल आहे. तुम्हाला व्हॅल्यूज आणि फ्रिक्वेन्सीज असा दिलेल्या असतात. ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन त्याला क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतात आणि डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, व्हॅल्यूज आणि फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतात. तर व्हॅल्यूज आणि फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असताना तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं आहे. तर त्यासाठी स्टेप कुठल्या कुठल्या आहेत, तर पहिली स्टेप बघा, ड्रॉ टेबल विथ 6 व्हर्टिकल कॉलम्स. ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला तयार करावा लागतो 6 उभ्या कॉलमचा. त्यातल्या पहिल्या कॉलममध्ये आपण एक्स सिरीज जे आपलं व्हेरिएबल आहे लेंथ इन सेंटीमीटर ती आपण पहिल्या कॉलममध्ये लिहायची. दुसऱ्या कॉलममध्ये नंबर ऑफ फिशेस म्हणजे फ्रिक्वेन्सीज दुसऱ्या कॉलममध्ये लिहायच्या. तिसऱ्या कॉलममध्ये आपण काय करायचं, दुसऱ्या कॉलमची सम घ्यायची फ्रिक्वेन्सीची समेशन एफ. तिसऱ्या कॉलममध्ये आपण काय करायचं, वी हॅव टू मल्टिप्लाय frequencies f with x series to get f of x and we write in the third column. तिसऱ्या कॉलममध्ये लिहायचं. त्यानंतर we have to find summation of f into x. f into x ची समेशन आपण काढायची. f into x ची समेशन आपण काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मीन कॅल्क्युलेट करायचा आहे युझिंग द फॉर्म्युला. इथं फॉर्म्युला दिलेला आहे x बार इज इक्वल टू समेशन f into x डिवायडेड बाय समेशन f. यानुसार तुम्ही मीन कॅल्क्युलेट करणार. आता मीन कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला मग स्टँडर्ड डेव्हिएशनसाठी आपल्याला काय लागतो, तर x मायनस एक्स बार हा लागतो. त्यानंतर सबस्ट्रॅक्ट द व्हॅल्यूज ऑफ मीन फ्रॉम ईच व्हॅल्यू टू गेट डेव्हिएशन dx इक्वल टू x मायनस एक्स बार. हा dx काढायचा डेव्हिएशन आणि त्याचा स्क्वेअर पुढच्या कॉलममध्ये घ्यायचा. dx स्क्वेअर इज इक्वल टू x मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर आणि मल्टिप्लाय dx स्क्वेअर बाय एफ. एफनं परत त्या dx स्क्वेअरला काय करायचं, आपल्याला मल्टिप्लाय करायचं. दॅट इज आपल्याला काय मिळेल, एफ इंटू एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याची सम घ्यायची त्या कॉलमची. म्हणजे ॲड ऑल व्हॅल्यूज ऑफ एफ इंटू एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर टू गेट समेशन एफ dx स्क्वेअर. आणि मग आपण काय करणार, एस डी इज इक्वल टू, एस डीचा फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूट समेशन एफ इंटू dx स्क्वेअर डिवायडेड बाय समेशन एफ. अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपण वापरणार. dx स्क्वेअर म्हणजेच काय आहे, एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके, एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअरला एफनं मल्टिप्लाय केलं की एफ इंटू dx स्क्वेअर तुम्हाला मिळतोय थोडक्यात. मग त्या पद्धतीनं तुम्ही
ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून एस डी आपण काढणार आहोत. आता बघूया आपण जी काय प्रोसिजर बघितलेली आहे ती प्रोसिजर इथं आपण फॉलो करणार आहोत. ॲक्च्युअल आपल्या ऑब्झर्वेशन टेबल काढणार आहोत. आता एक्स ज्या व्हॅल्यू आहेत त्या एक्सच्या व्हॅल्यू आपण इथं लिहून घेतल्या पहिल्या कॉलममध्ये. त्यानंतर एफच्या व्हॅल्यू इथं लिहून घेतल्या. एफची टोटल घेतली, समेशन ऑफ एफ फ्रिक्वेन्सीची टोटल, त्याला कॅपिटल एन सुद्धा म्हणतात. सो एन किंवा समेशन एफ इज 20 आपल्याला मिळालं. आता आपल्याला मीन काढण्यासाठी एफ इंटू एक्स लागतो आणि त्याची सम घेतो आपण इथं. एफ इंटू एक्स म्हणजे 5 इंटू 1 केलं की आपल्याला काय मिळेल, 5 मिळेल. 6 इंटू 2 केलं की आपल्याला काय मिळेल, 12 मिळेल. असं एफ इंटू काय केलं आपण, एफ एक्सचा कॉलम तयार केला. आता त्यानंतर एफ एक्सचा कॉलम तयार केल्यानंतर समेशन एफ ऑफ एक्स मिळाले. समेशन एफ ऑफ एक्स मिळाल्यानंतर आपल्याला मीन काढावं लागेल. समेशन मीन कसा काढतो आपण ह्या सिच्युएशनमध्ये किंवा ह्या डेटा सेटसाठी डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी, तर समेशन एफ इंटू एक्स अपॉन समेशन एफ. समेशन एफ इंटू एक्स किती आहे, 160 160 आहे भागिले 20 म्हणजे एक्स बार किती आला, 8 आला. तर आता आपल्याला काय करायचं, डेव्हिएशन घ्यायचं. प्रत्येक व्हॅल्यूतून आपली जी काही एक्सची व्हॅल्यू आहे त्यातून 8 वजा करायचं. तुम्ही कुठल्या व्हॅल्यूतून वजा करणार, एफमधून नाही करायचं, एक्समधून करायचं. व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे एक्सची त्यातून वजा करायचं, एफमधून वजा नाही करायचं. मग 5 वजा 8 केलं तर -3 येतं. आता आपण मीन डेव्हिएशन काढताना मॉड्युलस घेत होतो, मॉड घेत होतो, म्हणजे मायनस जरी व्हॅल्यू आली तरी पॉझिटिव्हच घेत होतो. तसं इथं नाही करायचं. इथं मायनस व्हॅल्यू आलेली तशीच मायनस ठेवायची. नंतर आपण त्याचा स्क्वेअर करतो त्यामुळे ती आपोआप पॉझिटिव्ह येते, नॉन निगेटिव्ह येते थोडक्यात. त्यामुळं 5 वजा 8 केल्यानंतर आपल्याला किती मिळेल, -3 मिळेल. 6 वजा 8 केल्यानंतर किती मिळेल, -2 मिळेल. 7 वजा 8 केल्यानंतर काय मिळेल तर -1 मिळेल. 8 - 8 केलं तर 0 मिळेल. 9 - 8 केलं तर 1 मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यू मिळाल. त्या प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. dx म्हणजे x - x बार आहे, एवढं लक्षात ठेवा. हे मगाशी आपल्याला एक्सप्लेन केले. dx इज नथिंग बट x मायनस एक्स बार असं आहे, हे लक्षात ठेवा. तर त्याचा स्क्वेअर करतोय आपण. -3चा स्क्वेअर 9, -2चा स्क्वेअर 4, -1चा स्क्वेअर 1, 0चा स्क्वेअर 0, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. आता आपल्याला काय करायचं आहे, मागाच्या स्टेपमध्ये सांगितल्याप्रमाणे वरती ज्या स्टेप आहेत ते काय करायचं, त्या dx स्क्वेअरला एफनं मल्टिप्लाय करायचं. आपला एफ कुठं आहे बघा, एफ ह्या कॉलममध्ये आहे. आता ह्या 9ला 1नं मल्टिप्लाय केलं तर 9च मिळेल आपल्याला, बरोबर. त्यानंतर इथं 4 आहे, 4ला 2नं मल्टिप्लाय केलं तर 8 मिळेल. त्यानंतर इथं 1 होतं, 1ला 5नं मल्टिप्लाय केल्यानंतर 5 मिळेल. अशा पद्धतीनं आपण काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन करून एफ इंटू dx स्क्वेअर काढणार आहोत. तर एफ इंटू dx स्क्वेअर मिळालं की त्याची सम आपण घेणार, त्या सगळ्या कॉलममधल्या व्हॅल्यूची बेरीज घेणार. दॅट इज समेशन एफ इंटू dx स्क्वेअर आपल्याला मिळेल. दॅट इज इक्वल टू 46. मग ती आपण काय करणार, इथं एस डीच्या फॉर्म्युल्यामध्ये वापरणार. एस डी इज इक्वल टू पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ समेशन एफ इंटू dx स्क्वेअर अपॉन समेशन एफ. पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 46 अपॉन 20 आलं, कारण समेशन एफ 20 आहे आपलं. समेशन एफ इंटू dx स्क्वेअर 46 आलं इथं आपण पाहिलं. सो 46 अपॉन 20 2.3 आलं. सो पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 2.3. Therefore SD is equal to 1.5165 1.5165 is our SD. So standard deviation of above formula is 1.5165 is our result. अशा पद्धतीने आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काय करू शकतो, काढू शकतो. आता इथं दुसरा आपल्याला दिलेला आहे एक्झाम्पल. त्यासाठी काय सांगितलं, कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द फॉलोविंग डेटा शोज वेट ऑफ फिशेस इन ग्रॅम्स. आता इथं फक्त काय केलं, आपल्याला क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. तर वरती कसं होतं, आपल्याला व्हॅल्यूज आणि फ्रिक्वेन्सीज दिलेल्या होत्या. आता काय करायचं, इथं आपण जे क्लासेस आहेत त्या क्लासेसचे मिड पॉईंट्स घ्यायचे आणि ते मिड पॉईंट्स तुमचे एक्स म्हणून कन्सिडर करायचे. वरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू डायरेक्ट दिलेल्याच होत्या. इथं काय करायचं, क्लासेसचे मिड पॉईंट्स काढायचे आणि त्या मिड पॉईंट्सला एक्स म्हणून कन्सिडर करायचं. आणि वरच्या एक्झाम्पलमध्ये जी प्रोसिजर केली तीच प्रोसिजर सगळी इथं सुद्धा आपण करणार आहोत. तर इथं बघा स्टेप्स दिलेले आहेत. ड्रॉ द टेबल विथ 7 वर्टिकल कॉलम. एक कॉलम कुठला वाढतो तर मिड पॉईंट्सचा वाढतो. राईट द क्लासेस एक्स इन फर्स्ट कॉलम. पहिल्या कॉलममध्ये हाय असे क्लासेस लिहा.
दुसऱ्या कॉलममध्ये काय करायचं, क्लासेसची मिड पॉईंट्स काढून घ्या. मिड पॉईंट्स कसा काढायचा, तर लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2 केलं की आपल्याला मिड पॉईंट मिळतो. प्रत्येक क्लासचा मिड पॉईंट काढून तो तुम्ही काय करा, सेकंड कॉलममध्ये लिहा. तिसऱ्या कॉलममध्ये काय करा, फ्रिक्वेन्सीज लिहा. राईट फ्रिक्वेन्सीज इन थर्ड कॉलम. त्या तिसऱ्या कॉलममधल्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्याची बेरीज करा, दॅट इज समेशन एफ तुम्हाला मिळेल. तिसऱ्या कॉलममधल्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड विथ मिड व्हॅल्यू, मिड व्हॅल्यू बरोबर त्याचं मल्टिप्लिकेशन घ्या आणि चौथ्या कॉलममध्ये लिहा सगळं ते एफ यम असं त्याचं किंवा एफ एक्स असं त्या कॉलमचं नाव येईल. एफ इंटू इथं आता मिड व्हॅल्यूला यम म्हणा असं दिलं आहे, त्यामुळं तुमचा एफ इंटू यम असं होईल ते, आणि तो कॉलम आपला तयार होईल. त्याची बेरीज घ्या त्या कॉलमची, कॉलममधल्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्यांची बेरीज घ्यायची, दॅट इज समेशन एफ इंटू यम आपल्याला मिळेल. ओके, मग समेशन एफ इंटू यम मिळालं की समेशन एफ इंटू यम डिवायडेड बाय समेशन एफ केलं की आपल्याला काय मिळेल, मीन मिळेल. सो इथं फॉर्म्युला दिला आहे बघा, समेशन एफ इंटू यम डिवायडेड बाय समेशन एफ, दॅट विल गिव्ह अ मीन. एकदा मीन मिळाल्यानंतर आपण काय करणार आहोत, मग स्टँडर्ड डेविएशन कसा काढणार आहोत, बाय द फॉर्म्युला स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ समेशन एफ इंटू यम मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय समेशन एफ. म्हणजे एकदा मीन मिळाला की जे मिड पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहेत त्या मिड पॉईंट्समधून तो मीन वजा करायचा, प्रत्येक मिड पॉईंट्समधून मीन वजा करायचा, त्याचा कॉलम येईल आपल्याला. त्या कॉलमचा स्क्वेअर करायचा, प्रत्येक त्या कॉलममधल्या ज्या प्रत्येक व्हॅल्यू आहेत त्याचा स्क्वेअर करायचा, म्हणजे यम मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअरच्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला. आणि त्या व्हॅल्यूला यपनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे यप इंटू यम मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर हे मिळेल. आणि त्या कॉलमची बेरीज घेतली की ती समेशन यप इंटू यम मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर ही मिळेल. ती समेशन तिथं पुट करायची न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला फ्रिक्वेन्सीची बेरीज आहे ती पुट करायची, आणि मग भागाकार करायचा आणि त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, मग आपल्याला एस डी मिळेल. तर ही प्रोसिजर जी केली आहे त्याच्यासाठी जे कॉलम आहे ते इथं तयार केलेत बघा टेबलमध्ये. पहिल्या कॉलममध्ये क्लास, सॉरी त्याला एक्स म्हणू शकता क्लासला, क्लासेचे मिड पॉईंट्स आपण जे घेतोय त्याला यम म्हणायचं. तर मिड पॉईंट्स कसे काढतो, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट. आता समजा दुसरा क्लास आहे 10 to 20, त्याचं मिड पॉईंट काढायचं आहे, तर तुम्ही 20 + 10 करणार, किती आलं 30. 30 डिवाइड बाय 2 केलं की किती मिळेल 15. सो 15 इज मिड व्हॅल्यू ऑर मिड पॉईंट ऑफ दॅट क्लास. अशा पद्धतीनं सगळ्या क्लासचे मिड पॉईंट काढायचे. त्याला कॉलम 2 आपण लिहिलेलं आहे. फ्रिक्वेन्सीज लिहिल्या तिसऱ्या कॉलममध्ये. आता त्या फ्रिक्वेन्सी आणि मिड व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला एफ एमची व्हॅल्यू मिळेल. असं 15 × 4 60 सॉरी, अशा पद्धतीने तुम्हाला एफ एमचा काय मिळेल, कॉलम मिळेल. आणि त्या एफ एम कॉलमचा तुम्ही जर बेरीज घेतली तर तुम्हाला ही मिळते 530. ओके, आणि मग तुम्ही मीन काढू शकता. समेशन एफ इंटू यम डिवायडेड बाय समेशन एफ 530 डिवाइड बाय 20 इज इक्वल टू 26.5. अशा पद्धतीने तुमचा एक्स बार मिळेल. एक्स बार मिळाल्यानंतर आता तुम्ही स्टँडर्ड डेविएशन काढू शकता. स्टँडर्ड डेविएशन काढण्यासाठी तुम्हाला यम मायनस एक्स बारचा कॉलम काढावा लागेल. हा कॉलम म्हणजे तुमची जी मिड व्हॅल्यू आहे त्यातून यम म्हणजे 26.5 वजा करायची. ती आलेली व्हॅल्यू इथं लिहिली तुम्ही. त्यानंतर 15 जो आहे त्यातून 26.5 वजा करायचं, इथं लिहायचं. 25मधून 26.5 वजा करायचं, इथं लिहायचं. 35मधून 26.5 वजा करायचं, इथं लिहायचं. 45मधून 26.5 वजा करायचं, इथं लिहायचं. अशा पद्धतीने यम मायनस एक्सचा तुम्हाला कॉलम मिळेल. मग त्या कॉलममधल्या प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचा, तुम्हाला यम मायनस एक्स बार स्क्वेअर असा तुम्हाला मिळेल. आता ही व्हॅल्यू आहे -21.5, त्याचा स्क्वेअर केला की तुम्हाला हे मिळते व्हॅल्यू. अशा पद्धतीने समजा 8.5 आहे, त्याचा स्क्वेअर केला की तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक व्हॅल्यूचा तुम्ही काय करणार आहात, स्क्वेअर करून त्या यम मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर ह्या कॉलममध्ये लिहिणार आहात. आणि त्या कॉलममधल्या प्रत्येक व्हॅल्यूला ह्या व्हॅल्यूला फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय केलं की तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. त्यानंतर ह्या व्हॅल्यूला फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय केले की तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते. अशा या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ज्या आहेत ते तुम्ही काढणार आहात आणि त्याची सम घेणार. ह्या सगळ्या व्हॅल्यूंची बेरीज केली शेवटच्या कॉलममधल्या, दॅट इज समेशन एफ इंटू यम मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर
दॅट इज तुम्हाला 2855 जी मिळाली आहे ती त्या शेवटच्या कॉलमची बेरीज आहे. मग ती आपल्याला स्टँडर्ड डेविएशन काढण्यासाठी उपयोगी पडते. स्टँडर्ड डेविएशन इज इक्वल टू पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ समेशन एफ इंटू एम मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय समेशन एफ is equal to positive square root of 2855 divided by 20, and that is equal to SCD is equal to 11.947 grams. SCD is also ॲब्सोल्यूट मेजर, त्यामुळे ओरिजिनल डेटाचं युनिट त्याला येतं आहे, त्यामुळे ग्रॅम्समध्ये ते कन्वर्ट केले म्हणण्यापेक्षा ते लिहिलेले ग्रॅम्स. इट इज 11.947 ग्रॅम्स. म्हणजे 2855 भागिले 20 केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्याचा पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतला, तो आला 11.947. दॅट इज अवर SCD. सो स्टँडर्ड डेविएशन ऑफ गिवन डेटा इज 11.947 grams. So this is about the examples based on मेजर्स ऑफ डिस्पर्शन. अशा पद्धतीनं तुम्ही क्वार्टाईल डेविएशन काढू शकता, मीन डेविएशन काढू शकता, स्टँडर्ड डेविएशन काढू शकता. जे जे तुम्हाला मेजर ऑफ डिस्पर्शन विचारला असेल त्या मेजर ऑफ डिस्पर्शनचा तुम्हाला थेअरीमध्ये तुम्ही जो फॉर्म्युला माहीत करून घेतलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, तो फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आणि तो फॉर्म्युलामधल्या ज्या ज्या व्हॅल्यू लागणार आहेत त्या व्हॅल्यू दिलेल्या ऑब्झर्वेशन टेबल वापरून काढू शकता तुम्ही, आणि त्या व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये वापरून तुमचा जो काय मेजर ऑफ डिस्पर्शन असेल तो तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही हे मेजर्स ऑफ डिस्पर्शन कॅल्क्युलेट करू शकता. सो फॉर टुडेज सेशन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.